नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या प्लॅटफॉर्मवर. आणि जसं की थंबनेल मध्ये तुम्ही बघू शकत असाल, आता हा जो टॉपिक आपण घेतोय ज्याचं शीर्षक तुम्हाला दिसतंय 1 तास टॉपिक खल्लास, ज्यामध्ये संपूर्णपणे हा टॉपिक आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो एक्झाम ओरिएंटेशनने. सो काय करा, लिहिण्याच्या भानगडीत पडू नका, कारण की आता तो वेळ नाही की तुम्ही लिहायला बसाव. सो तो काय करा, व्यवस्थित फक्त काय करा, समजून घ्या. मी तुम्हाला सांगतोय की तासाभरानंतर तुमचा तो टॉपिक पाठ झालेला असेल. मोबाईलचे नोटिफिकेशन आहेत ते ऑफ करा. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तासाभर कुठेही उठणार नाही, जागेवरून हलणार नाही, हे प्रॉमिस करा. आता महत्वाचा मुद्दा आहे की जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत टेलिग्राम चॅनलची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली आहे, ते चॅनल जॉईन करून घ्या, जेणेकरून मी ही जी पीपीटी लिहिणार आहे ती पीपीटी तुम्हाला तिथे अवेलेबल असेल रॅपिड रिव्हिजनसाठी. क्लिअर? चला सुरुवात करूया सेशनला. थंबनेल मध्ये जसं तुम्ही बघू शकत आहात की आपला मुद्दा आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील खनिज संपत्ती आणि ऊर्जा संसाधने. आता तुम्हाला एक मोस्ट इंटरेस्टिंग टॉपिक सांगतोय, मुद्दा सांगतोय, जो आहे बॉम्बे हाय. नाव ऐकलं असेल ना तुम्ही या क्षेत्राबद्दल? यावर ना बऱ्याचदा प्रश्न येतात. नाव ऐकलं असेल तुम्ही, बॉम्बे हाय फील्ड. जसं केजीएफ माहिती आहे ना तुम्हाला, कोलार, ठीक आहे, तसंच ना इथे बॉम्बे हाय हा असा एरिया आहे की ज्या एरियामधून भारताची जेवढी डिमांड आहे कशाची, पेट्रोलियमची, त्याची 50% डिमांड पूर्ण करणारा एरिया आहे. क्लिअर? तर या बॉम्बे हाय फील्ड विषयी आपण सुरुवातीला काही कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करून घेऊ आणि नंतर मूळ मुद्द्याकडे येऊ. ओके? असतं ना, सुरुवात काय असली पाहिजे, जोरदार असली पाहिजे. हे जोरदार सुरुवात करू. तर बघा, तुम्हाला माहितीये हा सह्याद्री आहे, ठीक आहे, हा सह्य पर्वत आहे. आणि या सह्य पर्वताच्या जो पश्चिमेकडचा भाग आहे ज्याला तुम्ही कोकण म्हणता, ठीक आहे, आणि या कोकण पासून हा आपला अरबी समुद्र चालू होतोय. क्लिअर? आणि हा जो अरबी समुद्र आहे, हा अरबी समुद्र तुम्हाला असा मुंबई जो असेल मुंबईच्या पश्चिमेला दिसतोय किंवा एकूणच महाराष्ट्राच्या पश्चिमेला दिसतोय. काय असतं माहितीये का, एक मुद्दा समजून घ्या. मुद्दा हा आहे की जेव्हा समुद्राचा हा जो उतार असतो, हा जो स्लोप असतो, जो हळूहळू असा होतो, याला खंडांत उतार काय म्हणतात? काय म्हणतात? खंडांत उतार. म्हणजे खंडाचा उतार समुद्रामध्ये असणारा असतो ना, हा खंड असतो, हा समुद्र असतो, खंडाचा उतार. या खंडांत उतारावर ना हा प्रचंड आणि प्रचंड काय म्हणू शकतो आपण त्याला, खनिज समृद्ध असतो. कारण की बऱ्याचदा काय होतं, इथं मोठमोठ्या नद्या येतात, या नद्यांच्या सोबत जे फॉसिल्स वगैरे येतात किंवा जे समुद्री वृक्ष वगैरे आहेत, समुद्री जीव आहेत, हे जीव ना या गाडाखाली दाबल्या जातात आणि याचं हळूहळू पेट्रोलियम मध्ये रूपांतर होतं. पेट्रा म्हणजे खडक आणि पेट्रोलियम म्हणजे त्यामधून मिळणारं खनिज. तर हे मुंबई आपण आहे असं समजू. या मुंबई पासून जर पश्चिमेला, ठीक आहे, व्यवस्थित समजून घ्या, ज्यावर आयोग प्रश्न विचारतोय अशाच मुद्द्यांवर आपण काय करतोय, फोकस करतोय. या मुंबई पासून जर तुम्ही 176 किलोमीटर गेले, किती, 176 किलोमीटर गेले, तर या ठिकाणी नाव ऐकलं असेल तुम्ही 1965, म्हणजे असं म्हणून 1960च्या दशकात म्हणून. या दशकामध्ये काय झालं होतं, युनायटेड स्टेट ऑफ सोव्हिएत रशिया होतं हे या ठिकाणी समुद्रात. असं समजू की यामध्ये समुद्रातून त्यांनी असं सांगितलं की मुंबई पासून 176 किलोमीटर जर अंतरावर गेले तर इथे खनिजाचे साठे असावेत, असं त्यांनी काय केलंय, भाकीत केलंय, एक अंदाज वर्तवला. म्हणजे याचा अर्थ होतोय बॉम्बे हाय फील्ड मध्ये जे साठे आहेत, या साठ्यांचा शोध कोण लावला, तर USSR ने आपल्याला शोध लावून दिला. आणि मग यासाठी आपल्याला काय पाहिजे होतं, एक जहाज पाहिजे होतं, जे जहाज काय करेल, इथं ड्रिलिंग करेल. असं एक जहाज असतं, ठीक आहे, आणि हे ड्रिलिंग करेल. याचं नाव आहे सागरी सम्राट. काय नाव आहे? सागरी सम्राट असं नाव आहे. आणि हे सागरी सम्राट जे आहे हे आपल्याला जे आहे, ठीक आहे, कोण्या देशाने दिलं आहे, तर हे दिलं आपल्याला जपानने. म्हणून जर तुम्हाला जर विचारलंय की बॉम्बे हाय फील्ड मध्ये जे सागरी सम्राट आहे ते कोण्या देशाच्या मदतीने दिलंय, तर जपानच्या मदतीने. आता महत्वाचा मुद्दा हा आहे की सर या ठिकाणी ऑइल आणि गॅस जो आहे याचं उत्खनन होतं, याची मालकी कोणाकडे आहे, तर याची मालकी तुम्हाला जी दिसते ही दिसते ONGC कडे, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन कडे. ठीक आहे, जहाज कोणाच्या मदतीने दिलंय ते सांगितलं. त्यानंतर जी आपली डिमांड आहे भारताची, या डिमांड पैकी मोस्टली 50% असं म्हणू शकतोय की हा बॉम्बे हायफील्ड
कम्प्लीट करतोय. आयोगानं प्रश्न काय विचारला होता? 176 किलोमीटर विचारला होता. कोण साठ्यांचा शोध लावून दिला हे बघितलंय, कोण जहाज दिलंय, त्यानंतर मालकी कोणाकडे आहे आणि डिमांड कोण कम्प्लीट करतंय हे बघितलंय. ओके, आपल्या ऍपची लिंक जी आहे ही तुम्हाला काय दिसते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, जेणेकरून तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता, जिथं अनेक सारे व्हिडिओज पण तुमच्यासाठी अवेलेबल करून दिले आहेत फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. ठीक आहे, झालंय हे काही मुद्दे. आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया आपण. पुढचा मुद्दा असा आहे की सर या ठिकाणी उत्खनन कधी चालू झालं? तर लक्षात ठेवायचं तारीख होती 3 फेब्रुवारी 1974. या दिवशीपासून इथं काय झालंय, या साठ्यांचं असं म्हणू शकतो आपण मायनिंग चालू झालंय, उत्खनन चालू झालंय. कळलं? या सर्व गोष्टीवर तुम्हाला प्रश्न विचारले जाईल. बॉम्बे हायफिल्ड काय आहे हा मुद्दा क्लिअर केलाय. ऊर्जा संसाधनांमध्ये क्लिअर. खनिजांकडे आपण अजून जायचंच आहोत, फक्त बॉम्बे हायफिल्ड हा एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे जो तुम्हाला क्लिअर केला. स्क्रीनशॉट करून घ्या. ठीक आहे, ही पीपीटी तुम्हाला आपल्या चॅनलवर अवेलेबल दिसेल. आता दुसरा महत्वाचा मुद्दा हा आहे, क्लिअर लक्ष द्या, महाराष्ट्रातली भूगर्भ रचना समजून घ्या तुम्ही. ज्याला महाराष्ट्राची भूगर्भ रचना माहिती आहे ना, त्याला ना हा टॉपिक अगदी सोपा जातोय. व्यवस्थित लक्ष द्या. हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहितीये की आपण दख्खन पठाराचा भाग आहे, सो त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोस्टली तुम्हाला एका प्रकारचा खडक आढळून येतोय ज्याचं नाव आहे बेसाल्ट. सो महाराष्ट्राच्या 80% भागावर, माझ्या शब्दांवर लक्ष द्या, महाराष्ट्राच्या 80% भागावर आणि पठाराच्या 90% भागावर, ठीक आहे, मी महाराष्ट्राच्या 80% म्हणतोय कारण की महाराष्ट्र संपूर्णता याच्या 80% भाग, आणि जर पठार म्हटलं, पठार म्हणजे काय, सह्याद्रीचा पलीकडचा भाग, कारण कोकण 10% आहे, उरला 90%. सो पठाराच्या जर बघितलं 90% भागावर एक पर्टिक्युलर प्रकारचा खडक आहे ज्याला तुम्ही बेसाल्ट म्हणता. आणि एक लक्षात ठेवायचा, हा बेसाल्ट जो असतो ना हा खनिज संपन्न नसतो. ओके, अग्निजन्य आहे. सो त्यामुळे महाराष्ट्रातील बेसाल्ट हा अग्निजन्य म्हणजे खनिज संपन्न नाही. सो महाराष्ट्र खनिज संपन्न नसण्याचं मूळ कारणच काय आहे, तो आहे बेसाल्ट. दुसरा महत्वाचा भाग तुम्हाला माहितीये, कोकणमध्ये जो मोस्टली खनिज म्हणजे खडक आढळतोय, ज्याला तुम्ही जांबा खडक म्हणता किंवा ज्याला लॅटेराइट खडक असं म्हणतात, जांबा किंवा लॅटेराइट. त्यानंतर पूर्व विदर्भामध्ये जर तुम्ही बघितलंय तर पूर्व विदर्भामध्ये तुम्हाला नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी तुम्हाला धारवाड प्रकारचा खडक आढळेल. त्यानंतर जर तुम्ही बघितलंय तर संपूर्ण पूर्व विदर्भात तुम्हाला आर्कियन प्रकारचा एक खडक आढळेल जो पायाभूत खडक मानला जातोय. त्यानंतर चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे, ठीक आहे, त्यानंतर यवतमाळचा भाग आहे. या भागामध्ये तुम्हाला गोंडवाना प्रकारचा खडक आढळतोय. गोंडवाना व्यवस्थित समजून घ्या, फक्त मी ज्या प्रकारे ड्रॉ करतोय त्या प्रकारे. एक उत्तर चंद्रपूर जर तुम्ही बघितलं, उत्तर चंद्रपूर आणि थोडासा यवतमाळचा भाग, या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तुम्हाला एक पर्टिक्युलर प्रकारचा खडक आढळतो ज्याचं नाव आहे विंध्य खडक. हे विंध्य शब्द आहे. ठीक आहे. त्यानंतर यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर या भागामध्ये तुम्हाला काय दिसतंय, कडप्पा नावाचा खडक आढळतो. कडप्पा. आणि असाच खडप्पा तुम्हाला कोल्हापूरमध्ये आढळतोय. हा कोल्हापूर आहे. समजलं? म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या तुम्हाला खडक प्रणाली दिसतात, चला बोला कोणकोणती खडक प्रणाली आहे. नंबर 1, महाराष्ट्राच्या 80% भागावर बेसाल्ट आढळतंय. त्यानंतर तुम्हाला कोकण जो आहे, कोकण मध्ये जांबा किंवा लॅटेराइट खडक आढळतोय. ठीक आहे, कोकण मध्ये, संपूर्णतः कोकण मध्ये. त्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा हा आहे की तुम्हाला कडप्पा जो आहे हा कडप्पा 2 ठिकाणी दिसतोय. एक दिसतो कोल्हापूरमध्ये. लक्षात ठेवायचं, कोल्हापूरमध्ये जी सिरीज आहे त्याला कलाडगी श्रेणी म्हणतात. कोणती? कलाडगी सिरीज. कोल्हापूर कलाडगी असं लक्षात ठेवायचं. कडप्पा, कोल्हापूर, कलाडगी, क क क. त्यानंतर कडप्पाची दुसरी श्रेणी आहे ज्या श्रेणीला तुम्ही म्हणताय पैनगंगा श्रेणी. वैनगंगा नाही, पैनगंगा श्रेणी. आणि पैनगंगा श्रेणी कुठे आहे तर यवतमाळ मध्ये. हे थोडस उलट झालंय पण व्यवस्थित लक्ष द्या. यवतमाळ मधली मोठी नदी पैनगंगा आहे, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, कळालं? कडप्पाच्या 2 ही झाली पैनगंगा सिरीज. ठीक आहे, आणि ही सिरीज झाली ती म्हणजे काय, कलाडगी. ओके, चला 2 मुद्दे झाले. बघा लक्ष द्या, पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे गोंडवाना. आता तुम्हाला माहिती आहे गोंडांची सर्वाधिक संख्या कुठे आहे, चंद्रपूर, गडचिरोली मध्ये. सो लक्षात ठेवायचं गोंडवाना कुठं असेल, गडचिरोली आणि चंद्रपूर मध्ये. असं सिंपल आहे लक्षात ठेवायला. त्यानंतर आर्कियन. आर्कियन पूर्व विदर्भ करायचं फक्त. जर तुम्हाला विचारलं आर्कियन कुठे आहे तर काय सांगायचं, आर्कियन जी आहे ही पूर्व विदर्भात.
तुम्हाला प्रश्न पडला असेल सर थंबनेलवर टॉपिक दिसतोय वेगळा, तुम्ही शिकवताय वेगळं, ठीक आहे, तर ते तुम्हाला नंतरच कळेल काय चालू आहे. ओके, समजलो फक्त. त्यानंतर आहे बेटा धारवाड. काय आहे? धारवाड. आणि एक लक्षात ठेवायचं, धारवाड मोस्टली तुम्हाला कुठं दिसतंय? नागपूर, भंडारा, गोंदिया आहेत ना, हे 3 शेवटचे जिल्हे तेच आहे ना. सो धारवाड दिसतंय मोस्टली नागपूर, भंडारा, ओके, आणि त्यानंतर गोंदिया या ठिकाणी, गोंदिया. क्लिअर? बघा, जांबा झालाय कोकण मध्ये आहे, बेसाल्ट 80% भागात आहे, धारवाड पूर्व विदर्भात आहे, म्हणजे नागपूर, भंडारा, गोंदिया. आर्कियन संपूर्ण पूर्व विदर्भात दिसतंय. त्यानंतर विंध्य आहे, विंध्य. सो विंध्य कुठं दिसतोय तुम्हाला? विंध्य दिसतोय तो म्हणजे उत्तर चंद्रपूर. आणि एक लक्षात ठेवायचं, खडकाला स्ट्रिक्ट नाही राहायचं की बाबा फक्त याच जिल्ह्यात आहे, आजूबाजूची शेजारचे लोक घ्यायचे. कळाल ना? शेजारचे लोक घ्यायचे. क्लिअर? हे झाली आपली भूगर्भ रचना. या भूगर्भ रचनेवर तुमचं सर्व बेसिक आहे. स्क्रीनशॉट करून घ्या. नको, थांबा, काही नका घेऊ, एका स्लाइडवर सर्व क्लिअर करू. बघा आता व्यवस्थित. मग काय असतं माहितीये का, इथं ना प्रत्येकाची एक वैशिष्ट्य असतं. काय वैशिष्ट्य आहे समजून घ्या. पहिलं वैशिष्ट्य आहे, बेसाल्ट मध्ये फक्त एकच गोष्ट मिळते. ठीक आहे, हा बेसाल्ट जो आहे ना बाळांनो, हा एकाच कामाचा आहे, तो म्हणजे बांधकाम खडक. म्हणून एकदा आयोगाने प्रश्न विचारला होता. काय विचारला होता? की पठारावर स्थानिक घरे कोणत्या खडकाची बनली असतात? तर बेसाल्टची. ऑब्वियस आहे. आता फॉर एक्झाम्पल समजा मी जिथून येतोय अमरावती मधून, आता मला घर बांधायचं असेल तर मी बेसाल्टच वापरेल ना, की मकरानावरून संगमरवर आणेल, जहागीराने आणला तसा नाही ना. ठीक आहे, चालेल. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे धारवाड. आता जांबा बघू पहिले. मला सांगा, जांबामध्ये सर्वाधिक काय मिळतं तुम्हाला? जांबामध्ये मिळतंय बॉक्साईट. जांबामध्ये काय मिळतंय? बॉक्साईट. आणि बॉक्साईट पासून काय मिळतंय? काय मिळतंय? अल्युमिनियम. मग लक्षात ठेवायचं, जांबाचे बॉक्स, जांबा म्हणजे पेरू, पेरूचे बॉक्स, असं लक्षात ठेवायचं. त्यानंतर तिसरा आहे धार. लक्षात ठेवायचं, मॅग्नीजला धार असते. काय लक्षात ठेवायचं? मॅग्नीजला धार असते. कळालं? म्हणजे धारवाड मध्ये मोस्टली तुम्हाला मॅग्नीज मिळतं. आणि एक लक्षात ठेवायचं, ज्याला असे शब्द लागले असतात, लाईट, साईट, माईट, झाईट, काईट, नाईट, लाईट, ठीक आहे, असे जर शब्द दिसले बाळांनो, तर हे सर्वच्या सर्व धारवाड मध्ये असतात. आणि तुम्हाला माहित आहे धारवाड कुठे आहे? धारवाड आहे भंडारा, गोंदिया, नागपूर. मोस्टली भंडारा आणि गोंदिया. म्हणून जर तुम्हाला असं कोणतंही खनिज दिसलं, काय लाईट, नाईट, साईट, माईट, काईट, ठीक आहे, असे वाईट असे जर दिसले तर ते धारवाड मध्ये दाखवायचे. आणि कुठे दाखवायचे? भंडारा, गोंदिया मध्ये. क्लिअर झालं? बघा, मॅग्नीजला धार असते असं समजू. कुठे आहे धारवाड हे ऑलरेडी सांगितलंय. त्यानंतर लक्षात ठेवायचं, विंध्ययन बद्दल तुम्ही शुअर आहात? विंध्ययन तुम्हाला एका ठिकाणी दिसतंय, तो म्हणजे उत्तर चंद्रपूर. कुठे? उत्तर चंद्रपूर. आणि एक लक्षात ठेवायचं, विंध्ययन मध्ये जो मोस्टली दिसत असतो तो दिसतो लाल खडक. म्हणून तुम्हाला उत्तर चंद्रपुराची मृदा सुद्धा लाल मृदा दिसेल. आणि हीच तीच लाल मृदा आहे जी ऐतिहासिक बांधकामासाठी वापरल्या जात असे, लाल किल्ला वगैरे, नाही का? ठीक आहे. त्यानंतर आहे गोंडवाना. आता एक असा ट्रिक लक्षात ठेवायची, गोंड लोकांचा व्यवसाय काय असतो? तर गोंड लोकांचा व्यवसाय असतो दगडी कोळसा. काय करणे? दगडी कोळसा. म्हणून लक्षात ठेवायचं, बेसाल्ट बांधकाम खडकासाठी, जांबाचे बॉक्स, जांबामध्ये बॉक्साईट मिळतंय, मॅग्नीजला धार असते, ठीक आहे. त्याच्यानंतर विंध्यमध्ये लाल मिळतंय, ओके. आणि गोंडवाना, गोंड लोकांचा व्यवसाय दगडी कोळशाचा आहे. त्यानंतर आहे बेटा आर्कियन. आता एक लक्षात ठेवायचं, पृथ्वीवर सर्वात जुना खडक आर्कियन आहे आणि सर्वात जुना धातू लोह आहे. सो म्हणून लक्षात ठेवायचं, आर्कियन मध्ये काय मिळतंय? लोह मिळतंय. असं नसतं की आर्कियन मध्ये हेच मिळतं तेच मिळतंय, पण मोस्टली हे मिळतंय. लक्षात? सो आर्कियन मध्ये लोह मिळतंय. सर्वात जुना धातू लोह, सर्वात जुना खडक तो. आणि कडप्पा जो आहे, कडप्पा, कडप्पा मध्ये मिळतं चुनखडी. कडप्पा बघितला ना? कडप्पा बघितला ना? टकलू, त्याचं डोकं कसं आहे? गारगोटी सारखं, चमकीला. सो गारगोटी कडप्पा. क्लिअर झालं? समजलं? महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कोणता खडक आहे आणि कोणते खनिज मिळतात, क्लिअर झालं का? जिल्ह्यासहित पाठ झालोय तुमच्या पहिल्या स्लाइड मध्ये. एकूण एक प्रश्न येईल. ओके, चला आता दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया. स्क्रीनशॉट करून घ्या. दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया. मुद्दा हा आहे की सर, महाराष्ट्रामध्ये डिस्ट्रीब्युशन म्हणजे खनिजांचं वितरण कशा प्रकारे? तर लक्षात ठेवायचं,
महाराष्ट्रामध्ये खनिजांचं वितरण तुम्हाला या प्रकारे दिसतंय. कशा प्रकारे बघा. नंबर 1, सर्वाधिक. पहिली गोष्ट तर महाराष्ट्रामध्ये खनिजे जे आहेत हे बेसाल्टच्या बाह्य क्षेत्रात आहे फक्त. मी तुम्हाला आधी सांगितलं बेसाल्ट हा खनिज संपन्न नसतो. सो म्हणून खनिज जे तुम्हाला दिसतील एक तर कोकण मध्ये दिसतील मोस्टली किंवा मोस्टली दिसतील पूर्व विदर्भात. म्हणूनच असं सांगू शकतोय आपण की खनिजे जे आहेत ही खनिजे तुम्हाला बेसाल्टच्या बाह्य क्षेत्रात दिसतात. बेसाल्टचं बाह्य क्षेत्र म्हणजे काय बेटा? बेसाल्टचं बाह्य क्षेत्र म्हणजे जिथं बेसाल्ट नाही आहे अशा एरियात, पूर्व विदर्भ आणि कोकण मध्ये. ठीक आहे. महाराष्ट्र फारच विचित्र झाला का? बरं, परत काढतो, डोंट वरी. ठीक आहे, झालं, कळालं? म्हणजे बेसाल्ट सोडून आहे तो. आता व्यवस्थित लक्ष द्या की सर मग खनिजांचं जे वितरण आहे हे वितरण महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे झालंय? तर लक्षात ठेवायचं, खनिज असो वने असो यासाठी सर्वाधिक जर प्रमाण तुम्हाला कुठं दिसत असेल तर ते दिसतं पूर्व विदर्भात. म्हणजे महाराष्ट्रात जेवढे खनिज आहेत ना त्यापैकी पूर्व विदर्भात तुम्हाला 60% खनिज मिळतात. किती? 60%. नंबर 2, कोकण मध्ये, मी पूर्व विदर्भ म्हणतोय, संपूर्ण विदर्भ म्हटलं का? नाही. कोकण मध्ये म्हणजे कोकणात तुम्हाला 20% खनिज, म्हणजे महाराष्ट्रातले 3/4 म्हणजे 75 ते 80% खनिज फक्त 2च भागात आहे. इथं दिसतंय 60% या पूर्व विदर्भात आणि इथं दिसतंय 20%. संपलंय. त्यानंतर मग आहे अमरावती. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सर अमरावतीमध्ये कसे काय खनिज? तर अमरावतीमध्ये तुम्हाला असं दिसेल यवतमाळ आहे, यवतमाळमध्ये चुनखडीचे सर्वाधिक साठे आहेत. सो त्यामुळे अमरावतीमध्ये तुम्हाला 10% खनिज दिसतात. किती? 10% खनिज दिसतात. त्यानंतर आहे बेटा छत्रपती संभाजीनगर. तर छत्रपती संभाजीनगर मध्ये कुठे खनिज आहे? तर नांदेडला, कारण की यवतमाळला लागून नांदेड आहे. सो त्यामुळे 5% खनिज तुम्हाला छत्रपती संभाजीनगर मध्ये दिसतात. त्यामध्ये पुण्यामध्ये तुम्हाला 3%. प्रश्न पडला असेल पुण्यामध्ये काय? तर कोल्हापूर सांगितलंय तुम्हाला, जांबा पण आहे कोल्हापूरमध्ये, चुनखडी पण आहे. सो त्यामुळे पुणे. आणि सर्वात कमी आहे ते म्हणजे नाशकात. नाशकात तुम्हाला फक्त 2% खनिज आढळतात. अशा प्रकारे तुम्हाला महाराष्ट्रात खनिजांचं वितरण आढळून येतंय. कळालं का? समजलं? म्हणजे महाराष्ट्रातले 75% खनिज फक्त 2च ठिकाणी दिसतात जे बेसाल्टच्या बाह्य क्षेत्रात आहेत. क्लिअर? आता नेक्स्ट मुद्द्याकडे येऊया. पुढचा मुद्दा आहे की सर महाराष्ट्रामध्ये खनिज मोस्टली कोणते आहेत? सो मोठ्या प्रमाणात कोणते आहेत? तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तुम्हाला ही खनिज दिसतात. बघा, सर्वात पहिले मॅग्नीज. मला सांगा मॅग्नीज किती अक्षर आहेत? किती अक्षर आहेत? 4. मॅग्नीज किती टक्के आहे? 40%. क्लिअर? मॅग्नीज 4 अक्षर 40%. नंबर 2, 21 बॉक्स जांभांचे. काय लक्षात ठेवायचा कोड? 21 बॉक्स जांभाचे. सो 21% तुम्हाला काय दिसतं? बॉक्साईट. 21 बॉक्स जांभाचे किंवा 21 बॉक्स लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर तिसरं, ठीक आहे, मला सांगा लोह किती अक्षर आहेत? 2. किती टक्के असेल? 20%. क्लिअर? समजलं का? मॅग्नीज 4 अक्षर 40%, 21 बॉक्स, त्याच्यानंतर लोह 2 अक्षर 20%. त्यानंतर बेटा एका पुस्तकात दिलाय कायनाईट, पण एक लक्षात ठेवायचं, मी या मताचा नाही पण आयोग म्हणतोय म्हणून ठीक आहे. कायनाईटचे महाराष्ट्रात 15% साठे मिळतात असं म्हणतात, पण इतके मोठ्या प्रमाणात साठे नाहीये. नाईट धारवाडमध्ये, भंडारा गोंदियामध्ये. क्लिअर? त्यानंतर तुम्हाला दिसतोय क्रोमाइट. ऑब्वियस आहे, इट शब्द दिसतोय धारवाडमध्ये, भंडारा गोंदियामध्ये 10%. आणि त्यानंतर आहे चुनखडी. काय आहे? चुनखडी. चुनखडीचे 9% साठे आहेत. कसं लक्षात ठेवायचं बघा, मॅग्नीज 4 अक्षर 40%, बॉक्सिट 21 बॉक्स, लोह 2, ठीक आहे, 20%, कायनाईट 15%, क्रोमाइट 10%. क्रोमाइट 10%. तुम्हाला माहिती टाटाचं एक शोरूम आहे क्रोमा, त्याच्यावर 10% ऑफ आहे असं लक्षात ठेवायचं. काहीतरी एक लक्षात ठेवा ट्रिकसाठी. आणि महत्वाचा आहे दगडी कोळसा. मला सांगा दगडी कोळशाचे किती प्रकार आहेत? किती प्रकार आहेत दगडी कोळशाचे? 4 आहेत. म्हणून मग किती टक्के? 4% साठे तुम्हाला दिसतात. मॅग्नीज कुठे आहे? धारवाडमध्ये. बॉक्साईट कुठे आहे? जांबामध्ये. लोह कुठे आहे? आर्कियन मध्ये. कायनाईट कुठे आहे? धारवाडमध्ये. क्रोमाइट कुठे आहे? धारवाडमध्ये. चुनखडी कुठे आहे? कडप्पामध्ये. दगडी कोळसा कुठे आहे? गोंडवानामध्ये. क्लिअर? इथपर्यंत. आता प्रश्न हा पडला असेल की सर किती जिल्हे आहेत आणि किती टक्के महाराष्ट्रात साठे आहेत? तर बघा लक्ष द्या, महाराष्ट्रात तुम्हाला मोस्टली 11 जिल्हे दिसतात जिथं खनिजे आहेत, जे खनिज संपन्न आहे. महाराष्ट्र हा खनिज संपन्न नाही. महाराष्ट्र खनिज संपन्न नाही कारण
महाराष्ट्राचा मूलभूत खडक बेसाल्ट आहे. क्लिअर. 11 जिल्ह्यात दिसतंय. 11 जिल्हे म्हणजे हे 6 जिल्हे, या 6 पैकी म्हणजे पूर्व विदर्भात 6 जिल्हे आहेत ना नागपूरमध्ये, त्यातलं वर्धा तर नाहीच. सो ते 5 राहिले आणि कोकण मधले 2-3, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड तर नाहीच राहिला. सो उरले 2-3 जिल्हे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग वगैरे. सो 11 जिल्हे खनिज संपन्न आहे. आणि महाराष्ट्रातील तुम्हाला एबी सौदी सरांच्या पुस्तकानुसार 12.33% भाग आणि नव्या संदर्भानुसार 19% भाग जो आहे हा खनिज संपन्न आहे. मग सर उत्तर काय द्यायचं, तर आयोग असा प्रश्न विचारणार नाही, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. जर विचारलं 12.33 ला ओके म्हणायचं आणि काय करायचं 19% सुद्धा ओके म्हणायचं. क्लिअर झालंय? क्लिअर. म्हणून ना 19% महाराष्ट्रातले 11 जिल्हे आहे. सो महाराष्ट्र मोस्टली खनिज संपन्न तुम्हाला आढळत नाही. ठीक आहे. चला स्क्रीनशॉट करून घ्या बाळांनो. लक्षात येतंय ना? लेक्चर कसं वाटतं हे जरूर कमेंट बॉक्स मध्ये कळवा. ठीक आहे. पुढील घटकाकडे जाऊ आपण. तो म्हणजे काय आहे, आता काही मुद्दे सांगतो. जसं मी तुम्हाला सांगितलं ना, ज्याला लाईट माईट, नाईट साईट, काईट माईट, झाईट असे शब्द असतात ते धारवाडमध्ये असतात, भंडारा गोंदियामध्ये असतात, मोस्टली भंडाऱ्यात असतात. तसंच ना जी महागडे खनिज असतात, कोणतेही महागडे खनिज, हे महागडे खनिज तुम्हाला कुठे दिसतात माहितीये का? हे आढळून येतात नागपूरमध्ये. प्लॅटिनम, सोनं, चांदी, तांब हे सगळे नागपूरमध्ये. कारण की नागपूर हा प्रचंड खनिज समृद्ध जिल्हा आहे. आणि सिंधुदुर्ग जो आहे, सिंधुदुर्ग जो आहे ना, इथं प्रत्येक प्रकारचं खनिज मिळतं म्हणजे मिळतंच. क्लिअर झालंय? आता काही मुद्द्याकडे जाऊ. मुद्दा तुम्हाला सांगतोय की समजा हा सरोवर आहे. ठीक आहे. हे काय पाण्याचं सरोवर आहे. काय असतं, फार पूर्वी काय व्हायचं, मोठमोठे जे जीव आहेत हे जीव समजा मरण पावले आणि त्यांची जी हाडं आहेत या हाडांपासून समजून घेऊ की आपण चुनखडी निर्माण होते असं समजू. क्लिअर. तर तुम्हाला नागपूरमध्ये असं दिसेल की सरोवरामध्ये, तुम्हाला माहिती आहे पूर्व विदर्भात खूप सारे सरोवर आहेत ज्याला बोडी किंवा मालगुजारी असं म्हणतात. तर नागपूरमध्ये तुम्हाला असे चुनखडीचे साठे दिसतात. कुठे? ते म्हणजे सरोवरामध्ये. म्हणून लक्षात ठेवायचं, या ठिकाणी तुम्हाला जर प्रश्न विचारला की सरोवरीय संचयने, कोणत्या याचे चुनखडीचे सरोवरीय संचयने म्हणजे साठे किंवा डिपॉझिट हे कुठे आढळतात, तर काय सांगायचं बाळांनो, नागपूरमध्ये. झालाय मुद्दा क्लिअर? ओके. हा एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर मला ना एक गावाचं नाव मला बघू द्या, कारण की आयोग वेगळं देतंय आणि ते वेगळं आहे, ज्याला म्हणतात लवणस्तंभ. महाराष्ट्रामध्ये ना तुम्हाला लवण म्हणजे मीठ. ओके. एक मिनिट फक्त. एक मिनिट पेशन्स ठेवा फक्त. तुम्ही स्किप पण करू शकता, तुमचा काही प्रॉब्लेम नाही. लवण स्तंभ. ठीक आहे. यस, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिसतात लवण स्तंभ. ठीक आहे. चलो पहिले लवण स्तंभ काय कॉन्सेप्ट आहे समजून घ्या की ही अशी एक डेन आहे, गुहा आहे. या गुहेमध्ये ना तुम्हाला असं दिसेल, ठीक आहे, वडगाव दर्रे आहे, अहमदनगर, पारनेर. ठीक आहे. समजा ही गुहा आहे. या गुहेमध्ये असे काय असतात, असे समजा मगरीच्या दातासारखे खडक आहेत. आणि तुम्हाला माहित आहे खडकावर पाणी पाझरलं तर त्या पाण्यामध्ये असतो क्षार. बघा लक्ष द्या, मला काय सांगायचं आहे. खडकामध्ये जर पाणी पाझरलं त्यामध्ये असतात क्षार. मग हे क्षार काय होतात, हे क्षार या ठिकाणी असे साचतात यावर, मगरीच्या दातासारखे, नाही का, मगरीच्या दातासारखे समजा खडक आहेत आणि या खडकावर पाण्यातील क्षार आहेत. हे क्षार असे साचतात आणि जेव्हा हे क्षार साचतात त्यामुळे असे अधोमुखी आणि ऊर्ध्वमुखी असे तुम्हाला काय दिसतात, अधोमुखी आणि ऊर्ध्वमुखी म्हणजे खालच्या साईडनं आणि वरच्या साईडनं लवण स्तंभ दिसतात. म्हणून जर तुम्हाला प्रश्न विचारला की महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे, अधोमुखी
आणि ऊर्ध्वमुखी. लवण म्हणजे मीठ, ठीक आहे. लवण स्तंभ कुठे आढळतात तर सांगायचं वडगाव दर्या. वडगाव आहे आणि दर्याबाईचं काय आहे तिथं टेम्पल आहे, तो त्याला म्हणतात वडगाव दर्या. आणि कुठे आहे पारनेर. पारनेर माहिती आहे तुम्हाला, सेनापती बापटांचं गाव, अहिल्यानगर जिल्ह्यात. तो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तुम्हाला लवण स्तंभ आढळतात, अधोमुखी किंवा ऊर्ध्वमुखी. क्लिअर. ह्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या वाचनातून जातात. सो अशा प्रकारे मला ही कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगायची होती. क्लिअर. स्क्रीनशॉट करून घ्या. आता जाऊया आपण मूळ मुद्द्याकडे, तो म्हणजे आपले खनिज. ठीक आहे. आता एक लक्षात घ्यायचं, फक्त ना मी तुम्हाला एक मुद्दा इथे शिकवणार नाही, ते म्हणजे कोण्या गावात कोणती खाण आहे ती तुम्ही एकदा वाचून घ्याल. ठीक आहे. सुरजागड कुठे आहे, खुर्सीपार कुठे आहे, ठीक आहे. हे जे आहे तुम्ही वाचून घ्या. मी तुम्हाला फक्त ब्रीफिंग करतोय, एक आयडिया देतोय. आता महत्वाचा मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये लोह खनिज कुठे आढळतं, याची उत्तरं तुमच्याकडे ऑलरेडी आहेत. या बेसिक मध्येच तुमचं सर्व क्लिअर झालं असेल. बघा, मला सांगा, लोह खनिज आहे, या लोह खनिजचे किती प्रकार असतात? 4 प्रकार असतात. चला बोला. म्हणजे एखाद्या दगडामध्ये लोहाचं प्रमाण किती आहे त्यानुसार 4 प्रकार पडतात. आता याचा कोड काय करायचा, याचा कोड करायचा म्हालसा, असं MHALA, ए ला सायलेंट करायचं आणि एस ए, म्हालसा. तुम्ही ऐकलंच ना, साईबाबाचं सिरियल बघितलं, त्यात म्हालसा असतो, तो म्हालसा. एम फॉर मॅग्नेटाइट, एम फॉर मॅग्नेटाइट. एच फॉर हेमेटाइट. आता एक लक्षात ठेवायचं, महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचं लोह आहे तर 2 नंबर. कोणतंही खनिज महाराष्ट्रामध्ये 2 नंबर मिळतंय, माणसांसारखं. माणसं पण 2 नंबरच आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे लिमोनाइट आणि एस फॉर सिडेराइट, एस फॉर सिडेराइट. अशा प्रकारे 4. कळालं. ट्रिक पण, हिंट पण पाठ झाली. आता एक लक्षात ठेवायचं की सर मग हे असे प्रकार का पडतात, याचं कारण समजून घ्या. कारण असं आहे की त्यामध्ये अशुद्धी किती टक्के आहे, लोहाचं प्रमाण किती आहे यानुसार. तर बघा, लक्ष द्या, काय असतं, सर्वात उच्च प्रतीचं हे असेल, सर्वात कमी प्रकारचं हे असेल. महाराष्ट्रामध्ये हेमेटाइट प्रकारचं आहे. लक्षात, त्याचं मॅग्नेट कोणत्या रंगाचं असतं, काळ्या रंगाचं, म्हणून हा दगड तुम्हाला काळ्या रंगाचा दिसतो. हिमोग्लोबिन, रक्ताला जो लाल रंग आहे हिमोग्लोबिनमुळे, हिम म्हणजे लाल रंग, म्हणून तुम्हाला लालसर जे दिसतं ते हेमेटाइट दिसतंय. लिमोनाइट, लिमो म्हणजे लिंबू, लिंबू कसं असतं, पिवळं असतं, सो पिवळ्या प्रकारचं दिसतं, पिवळ्या रंगाचं दिसतंय. आणि हे काय आहे, सिडेराइट जे आहे ते हलके पिवळसर आहे. रंग जर म्हटला तर तुम्हाला अशा प्रकारे सांगता आला पाहिजे. पुढचा मुद्दा आहे, पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. तो म्हणजे की सर मग यामध्ये लोहाचं प्रमाण किती असतं, तर मोस्टली असं काही ठरलेलं नाहीये. असं म्हणू 70 ते 80%, इथं म्हणू 60 ते 70%, काही ठरलं नसतं, वेगळ्या पुस्तकात वेगळं असतं. इथं म्हणू 50 ते 60% आणि इथे म्हणू 50% पेक्षा कमी. चालेल. आणि महाराष्ट्रात कोणता आहे, हेमेटाइट प्रकार, कोणतं उच्च दर्जाचा आहे, काय आहे हे तुम्ही बघितलं. चला आता महत्वाच्या मुद्द्याकडे जाऊया, पुढच्या मुद्द्याकडे. मला सांगा, लोह खनिज कोणत्या प्रकारच्या खडकामध्ये आढळतंय. चला बोला पटापट. लोह खनिज कुठे आहे, आर्कियन मध्ये. मला सांगा, आर्कियन कुठे आहे, आर्कियन आहे पूर्व विदर्भात आहे. मग पूर्व विदर्भातले जिल्हे तुम्हाला निवडता येईल कुठे असेल तर. सिंधुदुर्ग तर घ्यावाच लागेल तुम्हाला, कारण की सिंधुदुर्ग मध्ये सर्व प्रकारचे असतं, रेडी वगैरे बंदर आहे ना, ते त्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर मला सांगा, लोहाचे साठे किती आहेत महाराष्ट्रामध्ये, 20% आहे. आणि लोहाचा उपयोग काय आहे हे मला विचारू नका तुम्ही. ठीक आहे. हे जे आहे ना जग, हे लोहावरच आहे असं म्हणू शकतो आपण. क्लिअर. समजलं का. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, आर्कियन मध्ये आहे, सिंधुदुर्ग मध्ये आहे, म्हणजे तुम्हाला जांभा खडकात पण दिसतात. कुठे दिसतात, जांभा खडकामध्ये, कारण की तिथे पण तुम्हाला आढळून येतात. लोहाचे उपयोग काय ते तुम्हाला माहिती आहे. फक्त मी तुम्हाला एक सांगतोय, खाणी जे आहेत ना त्या स्वतंत्र तुम्ही करा. क्लिअर झाले का. याच्या बाहेर एकही प्रश्न येणार नाही, फक्त खाणी ना तुम्ही स्वतंत्र करून घ्या. आय रिक्वेस्ट यू. ठीक आहे. जर मी ते शिकवायला गेलो तर मग फक्त रेडी आणि बंड पेटा आहे हे तुम्हाला विचारलं जाऊ शकते. बघा, जर मोस्टली काय असेल महत्वाचं तुम्हाला विचारलं जातं, सिंधुदुर्ग मध्ये लोहासाठी काय प्रसिद्ध आहे, तर सांगायचं रेडी बंदर, बंदपेटा, बंदपेटा आणि देगवे, देगवे बंदर असं तुम्हाला विचारलं जाऊ शकते. ते 3 महत्वाचे आहे. मग काय लक्षात ठेवायचं की बंदपेटी आहे ती कशी आहे, रेड कलरची आहे, आणि रेड कलर सिंधुदुर्ग. क्लिअर झाले. चला स्क्रीनशॉट करून घ्या. नंतर येऊया मॅग्नीज कडे.
ठीक आहे, मॅग्नीज कडे. आता बघा मला सांगा मॅग्नीज जे आहे यामध्ये महत्वाचे प्रश्न काय विचारतात की हे उत्पादक पहिलं राज्य कोणतं? ओडिशा. आता तसं तर दरवर्षी प्रमाण बदलत असतं, पण आयोग एका ट्रेडिशनल पद्धतीनं प्रश्न विचारतं तर तेच उत्तर देतंय. आणि उत्पादनामध्ये सेकंड कोण आहे? तर ते आहे महाराष्ट्र. क्लिअर. मला सांगा मॅग्नीज कोणत्या प्रकारच्या श्रेणीमध्ये आढळतंय? धारवाड मध्ये, सिंधुदुर्ग मध्ये आहे तर जांबामध्ये असेलच, जांबामध्ये आढळते. मॅग्नीज किती टक्के आढळतंय? 40%. आणि मॅग्नीजचा उपयोग काय असतो? आता उपयोगांवर कधी कधी प्रश्न येऊ शकतो, खाणी फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, उपयोग काय आहे तर 80% मॅग्नीजचा उपयोग हा लोह उद्योगात होतो. कारण की लोहाला ठीक आहे मजबूती असते, लोखंडामध्ये जी मजबूती असते ना ती मॅग्नीज मध्ये असते. आणि एक लक्षात ठेवायचं, पूर्व विदर्भामध्ये तुम्हाला फेरस म्हणजे लोह आणि मॅग्नीजच्या खाणी व्यवस्थित सोबत दिसतात, म्हणून याला कोणता प्रकल्प म्हणतात? फेरो मॅग्नीज प्रकल्प. कोणता प्रकल्प म्हणतात? फेरो मॅग्नीज. फेरस आणि मॅग्नीजच्या काय असणे, ज्या खाणी आहेत ह्या काय असणे, सोबत असणे, याला म्हणतात फेरो मॅग्नीज प्रकल्प. क्लिअर आलं लक्षात? सिंधुदुर्ग मध्ये आहे, नागपूर मध्ये आहे, भंडारा गोंदियामध्ये आहे. आढळ तुम्हाला माहिती आहे पूर्व विदर्भामध्ये. मग काय सांगायचं, आढळ कुठे आहे? सिंधुदुर्ग मध्ये आहेच प्रत्येक प्रकारचं. नागपूरमध्ये आहे, नागपूरमध्ये आहे कोणती श्रेणी? रामटेक, सौसर श्रेणी. एक गाव आहे त्याला म्हणतात सौसर श्रेणी. क्लिअर. त्यानंतर आहे भंडारा. भंडारामध्ये तुम्हाला माहिती आहे नाना पटोलेंचं गाव आहे साकोली, सो तिथं दिसतंय साकोली श्रेणी. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला कुठं दिसतंय ते म्हणजे गोंदियामध्ये. सो या ठिकाणी जे गाव असतं त्या गावावरून तुम्ही सांगू शकता. फक्त खाणी जे आहेत ना त्या खाणी तुम्ही व्यवस्थित करून घ्या. तुमसर जे आहे हे स्पेशली यासाठी काय प्रसिद्ध आहे. सो अशा प्रकारे तुम्ही सांगू शकताय कुठे काय आहे, या प्रकारे यावर तुम्ही सांगू शकता. क्लिअर झालंय? चला स्क्रीनशॉट केलाय का? जायचं पुढे. क्लिअर. तासाभरात पूर्ण मुद्दा होऊन जातो. पुढचा मुद्दा आहे ज्याचं नाव आहे ठीक आहे काय घ्यायचं आता नेक्स्ट घेऊ आपण बॉक्साईट. बॉक्साईट. चलो आता एक लक्षात ठेवायचं, बॉक्साईट जे आहे या बॉक्साईटचं प्रमाण किती आहे महाराष्ट्रामध्ये? चला बोला. मला सर्वात पहिले सांगा आढळ कुठं आहे? आढळ आहे फक्त जांबा खडकात. जांबा खडक सोडून कुठेच नाही. आणि कोकण मध्ये आहे, थोडस कोल्हापूर सातारा मध्ये दिसतंय तुम्हाला, कोल्हापूर आणि सातारा मध्ये. जांबा खडकात आहे कुठे ते दिसतंय? कोकण मध्ये. तसं तर आहे संपूर्ण कोकण मध्ये, पण मुंबईमध्ये वगैरे उत्खनन चालत नाही. आणि एक सांगू शकतो तुम्ही कोल्हापूरमध्ये, आणि दुसरं म्हणजे सातारमध्ये. महत्वाचा मुद्दा आहे की जांबाचे साठे किती आहे? 21% आहे. किती आहे? 21% आहेत. बघा जांबा बॉक्साईटचे. बॉक्साईट जांबा किंवा लॅटराईट मध्ये कोकण आणि पूर्व विदर्भात दिसतंय. त्याच्यानंतर यापासून मोस्टली काय मिळतं तर तुम्हाला माहित आहे अल्युमिनियम मिळतं. काय मिळतं? यामधून कोणता धातू मिळतं? कोणत्या धातूचं ओर आहे तर सांगायचं अल्युमिनियम. अल्युमिनियम. क्लिअर समजलं का? ओके. आणि जर उपयोग विचारला तर उपयोग काय सांगायचा? अल्युमिनियम मिळवतात, रंगकाम वगैरे असेल यामध्ये, केमिकल वगैरे आहे यामध्ये मिळवण्यासाठी याचा काय होतोय उपयोग होतो. आणि एक सर्वात महत्वाचं म्हणजे की याच्या ज्या काही आहेत ठीक आहे, सावंतवाडी असेल, आंबोली परिसर असेल, ठीक आहे, राधानगरीचा काही पोर्शन असेल, त्यावर फक्त व्यवस्थित प्रकाश टाकायचा. प्रश्न हेच असतात बरं नेहमी, लक्षात ठेवायचं. फक्त खाणी ज्या आहेत त्या तुम्हाला प्रॉपर पद्धतीने करायच्या आहेत. पुढच्या मुद्द्याकडे जाऊया ज्याचं नाव आहे चुनखडी. चुनखडी. ओके. मला सांगा चुनखडी मोस्टली तुम्हाला कुठे आढळतात? ठीक आहे, चुनखडी ही तुम्हाला मोठ्या प्रमाणात दिसते ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये. एक कडप्पामध्ये. कडप्पाच्या 2 श्रेणी आहेत, कलाडगी आणि कलाडगी आणि ठीक आहे पैनगंगा श्रेणी. एक मिनिट फक्त. दुसरं म्हणजे विंध्ययन श्रेणी. आता बघा सर्वात जास्त साठे कुठे आहे? यवतमाळमध्ये.
यवतमाळचे दोन शेजारी घ्या, या साईडने येणारा नांदेड, ओके, आणि या साईडने येणारा तो म्हणजे काय, यस बोला, या साईडने येणारा चंद्रपूर, आणि एक कोल्हापूर तुम्हाला स्पेशली सांगितलं आहे. आता कोल्हापूर आहे बेटा, तो कोल्हापूरचा शेजारी घ्यावा लागेल ना, तो कोणता, सिंधुदुर्ग. म्हणून मी तुम्हाला सांगितलंय शेजारच्यांवर लक्ष ठेवायचं, शेजाऱ्यांवर लक्ष ठेवायचं. ठीक आहे. जर साठे बघितले तर साठे तुम्हाला दिसतात 9%, ओके. आणि उत्पादन जर म्हटलं किती आहे, तर उत्पादन सांगायचं किती, ते म्हणजे 2%. क्लिअर. आणि कुठे कोणकोणते आहेत तर हे तुम्हाला विचारतात. जसं आता राज्यसेवेला प्रश्न आला वणीची विचारलं होतं, वणी यवतमाळमध्ये, आणि वणी जे आहे ना ही मोस्टली दगडी कोळशासाठी आढळून येते, फक्त यवतमाळमध्ये आहे. क्लिअर झालंय. आता पुढचा मुद्दा आहे क्रोमाइट. नावावरूनच लक्षात आलंय कुठे आहे, तर आता काही टेन्शनच नाही राहिलं तुम्हाला, जेवढं शिकवतो ना त्यावरच लक्ष द्या. क्रोमाइट, चला बोला कुठं असेल क्रोमाइट. क्रोमाइटचे साठे किती आहेत, 10% आहे. कुठे आहे, धारवाड मध्ये आहे. धारवाड कुठे आहे, भंडारा गोंदियामध्ये आहे, नागपूरमध्ये आहे. भंडारा सांगायचं, गोंदिया सांगायचं, आणि काय सांगायचं, नागपूर. क्लिअर. बघा क्रोमाइट 10% साठे आहेत, धारवाड मध्ये आहे, त्याच्यानंतर नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी सांगू शकताय. आणि जर विचारला याचा उपयोग काय आहे, तर याच्या उपयोगावर प्रश्न येतो, तो म्हणजे की जे जेम असतात, जेम म्हणजे मौल्यवान खडे, याच्यावर प्रक्रिया करणे. त्यानंतर रंग उद्योग, त्यानंतर रसायने उद्योग, या ठिकाणी याचा वापर केला. क्लिअर. स्क्रीनशॉट करून घ्या. ठीक आहे, झालंय का, जायचं पुढे, पुढे जाऊया. पुढे आहे दगडी कोळसा. दगडी कोळसा, चला बोला. या दगडी कोळशाचे काय करायचे, 4 प्रकार आहेत. कोणकोणते, 1 2 3 4, ABLP. तसा तर 5ही आहे. काय करायचा, ABLP, आणि एक आहे C. बघा, एक आहे अँथ्रासाइट. अँथ्रासाइट महाराष्ट्रात असणारा बिटुमिनस 2 नंबरचा प्रकार, बिटुमिनस. त्यानंतर लिग्नाइट 4 नंबर पीठ, आणि 5 नंबर कॅनल, घरगुती कोळसा. आता यामध्ये दगडी कोळशाचं प्रमाण किती आहे त्यानुसार हे ठरवलेलं असतं. चला बोला, मला सांगा, हे प्रमाण मनाने मांडलं तरी चालतंय, काही टेन्शन नाही. बघा, यामध्ये असेल 70 ते 80% कार्बनचं प्रमाण, यामध्ये असेल, ठीक आहे, 60 ते 70% कार्बनचं प्रमाण, यामध्ये असेल 50 ते 60%, इथं असेल 40 ते 50%, आणि इथं असेल 40% पेक्षा कमी कार्बन. समजलं, हे काय असतं, हे असतं कार्बनचे प्रमाण. आणि महाराष्ट्रामध्ये काय मिळतंय, महाराष्ट्रामध्ये मोस्टली तुम्हाला बिटुमिनस प्रकारचं मिळतोय. ठीक आहे. रेल्वे वगैरे जे असतात ना, ते जुन्या असायचे, गदर मधल्या रेल्वे बघितल्या ना, सो त्यामध्ये हे अशा प्रकारचे वापरले जातात. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवायचं, महाराष्ट्रात मोस्टली कोणत्या प्रणालीमध्ये आढळतात, गोंडवानामध्ये. आणि गोंडवाना कुठे आहे, चंद्रपूर आहे, त्यानंतर गडचिरोली आहे, गोंदिया आहे, त्यानंतर सांगू शकतो आपण बाजूचा यवतमाळ आहे, या ठिकाणी गोंडवानामध्ये यवतमाळ, त्यानंतर चंद्रपूर, त्यानंतर गडचिरोली. ठीक आहे. त्यानंतर आहे ते म्हणजे ठीक आहे, यस कोणता, गोंदिया. हे जे आहे ना, या ठिकाणी तुम्हाला हे साठे आढळून येतात. सिंधुदुर्ग तर आहेच ऑब्विस, गोंडवानामध्ये दिसतात. सो अशा प्रकारच्या तुम्हाला या ठिकाणी हे दिसतात. आणि याचा उपयोग काय आहे हे तुम्हाला विचारू नका. आणि किती टक्के साठे आहेत, तर साठे आहेत 4%. किती, 4%. चला पुढे जाऊया. आता काय राहिलं, चुनखडी झालंय, ठीक आहे, त्याच्यानंतर दगडी कोळसा झालं, क्रोमाइट झालंय, ठीक आहे, मॅग्नीज पण झालं, त्यानंतर कायनाइट आहे. ठीक आहे, कायनाइट. आता ऑब्वियस आहे, कायनाइट बद्दल काय सांगितलं, कायनाइटचे साठे जे आहेत ते महाराष्ट्रात 15% आहे. ऑब्वियस, नाईट शब्द लागला धारवाड मध्ये असेल. धारवाड जर म्हटलं तर कुठे असेल, गोंदिया भंडारा मध्ये असेल. भंडारा तर कंपल्सरी ठेवायचं. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे याचा उपयोग काय, जे हिरे असतात ना, या हिऱ्याला पैलू पाडणे असतं ना, सो पैलू पाडण्याच्या ठिकाणी बॅटरी, रंग, रसायने या ठिकाणी कायनाइटचा उपयोग होत असतो. क्लिअर झालंय.
त्यानंतर आपण बघू, ठीक आहे, ते म्हणजे डोलोमाइट. काय? डोलोमाइट. या डोलोमाइट मधून काय मिळत असतात, तर लक्षात ठेवायचं डोलोमाइट हे पांढऱ्या कलरचं असतं, पांढऱ्या रंगाचं, कधी कधी गुलाबी पण असते, पांढरं किंवा गुलाबी. आणि डोलोमाइट कुठे आहे, तर रत्नागिरीमध्ये. सरळ सरळ प्रश्न येतो. त्यानंतर नागपूरमध्ये. जर तुम्हाला विचारलंय डोलोमाइट कुठे कुठे आहे, तर लक्षात ठेवायचं डोलोमाइट आहे ते म्हणजे रत्नागिरी, नागपूर, व्यवस्थित लिहून घ्या. रत्नागिरी आहे, नागपूर आहे आणि यवतमाळ आहे. आणि याचा उपयोग जो आहे, ठीक आहे, हा मोस्टली तुम्हाला काय दिसतंय, लोह पोलाद आणि रंग रसायन मध्ये, लोह पोलाद मध्ये आणि रंग. कसं लक्षात ठेवायचं सर, ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं काय, डोलोमाइट येणार, काय, डोलोमाइट येणार, डोलत डोलत येणार असतं ना, डोलत डोलत येणार, 90 मारणारा येणार म्हणजे यवतमाळ, नागपूर, रत्नागिरी, डोलत डोलत येणार. क्लिअर झालंय. चला पुढे जाऊया. पुढचा मुद्दा आहे, त्यानंतर आहे बराइट्स. बराइट्स आपण विचारतो ना एखाद्याला, काय बाबा कसं आहे, हवामान बरं आहे का, मला सांगा सर्वाधिक बिघडलेलं हवामान कुठं आहे, चंद्रपुरात. मग काय सांगायचं, चंद्रपूरवाल्यांना विचारतं कसं, ऊन बरं आहे का, ठीक आहे, बराइट्स चंद्रपूर. आणि या बराइट्स पासून कोणता धातू मिळवतात, तर बेरियम नावाचा. कोणता? बेरियम नावाचा धातू मिळवतात. क्लिअर. चंद्रपूर मध्ये आहे मोठ्या प्रमाणात. झालंय. त्यानंतर टंगस्टन बद्दल सांगितलंय, टंगस्टन आहे, तांबे आहे, त्यानंतर सोन्याच्या थोड्या प्रमाणात आहेत त्या नागपूरमध्ये. सगळे महागडे जे आहेत ते नागपूरमध्ये. क्लिअर. आता येतं जास्त खोलात जाऊ नका, याचा उपयोग काय होतो काय नाही, हे वन लाइनर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर जर विचारलं तुम्हाला मीठ कुठं मिळतंय, काय सांगाल, मीठ कोकण मध्ये, ठीक आहे. त्यानंतर व्हेनेडियम, व्हेनेडियम आता ऑलरेडी सांगितलं तुम्हाला, हे शब्द लागले, ठीक आहे, असे तर हे काय करायचे, गोंदियामध्ये. मग असं लक्षात ठेवायचं, गोंदियामध्ये काय आली, व्हॅन आली, कुठून, छत्तीसगड मधून, व्हेनेडियम, ठीक आहे. त्यानंतर गॅलियम, गॅलियम पण महाग आहे ना, गॅलियम हा महाग आहे. गॅलियम कुठे आहे, नागपूरमध्ये. गॅलियम, टंगस्टन, तांबे, सोने, गॅलियम, ठीक आहे. त्यानंतर जर तुम्हाला विचारलंय की सिझियम कुठे आहे, सिझियम असे शब्द सुद्धा भंडारा गोंदियामध्येच असतात, ठीक आहे. सो काय सांगायचं, गोंदिया आणि भंडारा, गोंदिया आणि भंडारा. तर हे लक्षातच ठेवायचं, लाईट माईट साईट नाईट, ठीक आहे, असे भंडारा आणि गोंदियामध्ये. त्यानंतर जिप्सम जर म्हटलं, जिप्सम, जिप्सम, तर जिप्सम तुम्हाला दिसतंय पुण्यामध्ये. कुठे, पुण्यामध्ये. क्लिअर. त्यानंतर एक विचारतात ऍस्बेस्टॉस, हे ऍस्बेस्टॉस कशासाठी असतं माहितीये का, ऍस्बेस्टॉस तुम्हाला माहितीये का, की जुन्या काळी ना जे घरावरचे टीन पत्रा राहायचा, आता पत्र्याचे राहतात, ते टीन जुने जे राहायचे ते सिमेंट सारखे वाटायचे, ते सिमेंट नव्हतं, ते ऍस्बेस्टॉस होतं. आणि मला सांगा बेस्ट सिटी कोणती आहे एमपीएससी साठी, तर तुम्हाला माहिती आहे पुणे आहे. ओके. आणि ऍग्री एमपीएससी साठी कोणता आहे, अहिल्यानगर, राहुरी विद्यापीठ. सो बेस्ट ऍस्बेस्टॉस पुणे आणि नगर मध्ये, ठीक आहे. त्यानंतर अर्भक, अभ्रक नाही, काय, अर्भक. मला सांगा अर्भक जे आहे, ठीक आहे, क्लिअर, हे तुम्हाला कुठं दिसतंय, हे दिसतंय सिंधुदुर्ग मध्ये, सिंधुदुर्ग आणि गडचिरोली मध्ये, दोन साईडचे दोन अर्भक ज्याला म्हणायचं, ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही पुढे बघितलं तर तुम्हाला काय असं दिसेल, क्वार्टझाईट. आता शब्द आहे क्वार्टझाईट, काय शब्द दिसतो, झाईट शब्द दिसतोय, कुठं असेल, भंडारा गोंदियामध्ये. मला सांगा बरं काय कठीण आहे यामध्ये, काही कठीण आहे का, बिलकुल कठीण नाही, एकदम सोपी मुद्दे आहेत. सो तुम्हाला हे एवढे जमले पाहिजे. आलं का लक्षात, ठीक आहे. अजून बाकी तर काही नाही आहे. एक इल्मेनाइट विचारलं जाऊ शकते, इल्मेनाइट, इल्मेनाइट कुठे आहे, रत्नागिरीमध्ये, रत्नागिरी. क्लिअर. चला बघा, झालं नाही लेक्चर, अजून तासभर झाला का आपला, नाही. आपण फक्त काय बघतोय, काय काय बघितलं हे. सर्वात पहिले बघितलंय की बॉम्बे हाय फील्ड मध्ये काय आहे,
मग बघितलं महाराष्ट्राची भूगर्भ रचना कुठे कोणतं खनिज मिळतंय, त्यानंतर महाराष्ट्रात कोणतं खनिज किती प्रमाणात मिळतंय, किती कुठे आहे आढळ आणि वितरण कुठे झालाय, त्यानंतर सरोवरीय संचयने कुठे आहे, अधोमुखी ऊर्ध्वमुखी जे आहे हे लवण स्तंभ कुठे आहेत, त्यानंतर लोह खनिजाच्या संदर्भात बघितलं, त्याचे प्रकार बघितले, मॅग्नीजच्या संदर्भात संपूर्ण माहिती बघितली, चुनखडी बॉक्साईट क्रोमाइट बघितलं, त्यानंतर दगडी कोळसा कायनाइट डोलोमाइट बघितले आणि इतर काही बघितले. आता एक लक्षात घ्यायचं, फक्त इथं तुम्हाला एक एक्स्ट्रा मुद्दा बघायचा आहे. तो एक्स्ट्रा मुद्दा काय आहे की कोणती खाण कोण्या ठिकाणी आहे. बघा, ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करून घ्या, कारण की येणाऱ्या अनेक साऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन होईल. दुसरं म्हणजे ऍपची लिंक हे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिसते, टेलिग्रामची लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिसते. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवायचं की मी तुम्हाला ऊर्जा संसाधने हा मुद्दा सांगितला होता. ऊर्जा संसाधनामध्ये एक गोष्ट सांगतो तुम्हाला, ते म्हणजे MSEB नाव ऐकलं असेल ना, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड. ऐकलं का? हे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे ना, याच्या 3 विंग आहेत. बरं, तुम्हाला एकच वाटतंय, लक्षात ठेवायचं, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डच्या 3 विंग आहेत. कोणत्या 3 विंग आहे? एकीचं नाव आहे महाजेनको, मराठीमध्ये जिला महानिर्मिती म्हणतात. जेनको म्हणजे जनरेट करणे, निर्माण करणे. नंतर आहे महाट्रान्सको, ट्रान्सफर करणे म्हणजे पारेषण करणे, पारेषण करणे, ट्रान्सफर करणे. आणि तिसरं आहे महावितरण, महावितरण म्हणजे लोकांपर्यंत डिस्ट्रीब्यूट करणे. यांनाच इंग्लिशमध्ये महाजेनको. ठीक आहे. महाजेनकोला मराठीमध्ये महानिर्मिती असं म्हणतात, इंग्लिशमध्ये जेनको म्हणतात. ठीक आहे. महाट्रान्सको याला इंग्लिशमध्ये ट्रान्सको म्हणतात, ट्रान्सफर करणारी, याला पारेषण म्हणतात. महावितरण याला काय म्हणतात? महाडिस्कॉम. ठीक आहे. डिस्ट्रीब्युशन कंपनी वितरण. या तिघांची वेगवेगळ्या 3 भूमिका आहेत. काय भूमिका आहे व्यवस्थित समजून घ्या. पहिलीची जी भूमिका आहे महाजेनकोची, हे काय करते? विद्युत निर्मिती करते. सो विद्युत जनरेट करण्याचं काम, ठीक आहे, निर्मिती हे कोण करते? महाजेनको. म्हणून तुम्हाला जे औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प दिसतात ते वाचून घ्याल. पारस कुठे आहे, चोला कुठे आहे, एक लहरे कुठे आहे, ठीक आहे, ते जे आहे ते व्यवस्थित वाचून घ्यायचं. याची लिस्ट मी टेलिग्राम चॅनलला टाकेल. महापारेषण हे काय करते? विद्युत निर्माण झाल्यापासून त्या विद्युतचं तुमच्या सबस्टेशन पर्यंत वहन करतंय आणि तुमच्या घरापर्यंत, ठीक आहे, घरापर्यंत विद्युत पोहोचवणे हे कोण करतंय? तर महावितरण करतंय. क्लिअर? समजलं? हे झालं MSEBचं कार्य. आणि एक लक्षात ठेवायचं, ही MSEB ना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे काम करताना तुम्हाला दिसतंय. क्लिअर? MSEB लक्षात ठेवायची. आता काही मुद्दे सांगतोय जे तुम्ही फक्त स्वतःहून तेवढे करायचे. काय? सर्वात औष्णिक विद्युत प्रकल्प करा, खाणींचे ठिकाणं करा. ठीक आहे. काही महत्वाचे जलविद्युत प्रकल्प वगैरे आहेत ना, हे पाठांतराचे मुद्दे आहेत, जे मला असं वाटतं की ते शिकवण्याचे नाहीये, ते पाठांतराचे मुद्दे आहेत, ते व्यवस्थित करा. आणखी परीक्षेच्या पूर्वी माझ्याकडून जितके व्हिडिओ होतील लेक्चर मी तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न करू. हे लेक्चर कसं वाटलं हे जरूर कळवा. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.